जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटे वरी हे मुनिया करकटे वरी हे मुनिया तुलसी हार गणा काशी पीतांबर तुलसी हार गणा काशी पीतांबर करकटे वारी ठेवोनिया करकटे वारी ठेवोनिया तुलसी हार काशी पीतांबर तुलसी हार काशी पीतांबर अवडे निरंतर एक दान अवडे निरंतर एक दान तुलसी हार गळा काशी पीतांबर तुलसी हार गळा काशी पीतांबर अवडे अवडे निरंतर हे तुलसी हार गळा काशी पीतांबर तुलसी हार गळा काशी पीतांबर मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कौस्तुभ मणि विराजित कळटी कौस्तुभ मणि विराजित तुलसी हार गळा काशी पीतांबर
तुळसी हार गळा कासे पीतांबर कस्तुरबानी विराजित गंगे कस्तुरबानी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर आवडे निरांतरेची झाड आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरांतर हेच आवडे निरांतर हेच तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे मातेची सर्व सुख तुका म्हणे मातेची सर्व सुख म्हणे माझ्याची सर्व सुख तुका तुका म्हणे माझ्याची सर्व सुख तुका म्हणे मातेची सर्व सुख तुका म्हणे मातेची सर्व सुख तुका म्हणे माझ्याची सर्व सुख तुका तुका म्हणे माझ्याची सर्व सुख पायीण श्रीमुख आवडीने पायीण श्रीमुख आवडीने पायीण श्रीमुख आवडीने पायीण श्रीमुख आवडीने
कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम। हेलो रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा ताली वाजवा सर्वांनी वा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
सर्व सुखाचे आगर 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 बापर बापर कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत दे अच्युत सर्व काळ गोवदे अच्युत सर्व काळ सर्व काळ गोवदे अच्युत सर्व काळ सर्व काळ गोवदे अच्युत सर्व काळ सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या जळतील राशी जळतील राशी देव इच्छिर चरणीची चरणीची माते धावत
मागे मागे हरी धावत चालती मागे 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 धावत चालती मागे 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 काय त्या उरले वेगळे आणि वेगळे आणि वैकुंठ नायक दया कंठे वैकुंठ नायक दया कंठे वैकुंठ नायक दया कंठे दया वैकुंठ नायक दया कंठे दया कंठे तयाच्या चिंतने करतील दोष दयाच्या चिंतने करतील दोष दयाच्या चिंतने करतील दोष करतील दोष दळतील राशी पातकांच्या दळतील राशी पातकांच्या जळतील राशी जळतील राशी तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा तुका म्हणे देव भक्ताचा संगम देते ओघ नाम त्रिवेणीचा देते ओघ नाम त्रिवेणीचा तिथे उगनाम त्रिवेणीचा तिथे उगनाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने करतील दोषे तयाच्या चिंतने करतील तयाच्या चिंतने करतील हरी जळतील राशी पातकांच्या हो जळतील राशी पातकांच्या हरी हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय चला बसलेली मंडळी वरती हात करा मस्त बाकी बहुत बढ़िया वारे वा टाळकरी मंडळी बहुत बढ़िया मृदंग सेवक टाळी वाजवूया आपणही तो आनंद घेऊया मस्त पवित्र तो देह
जो वदे जो वदे जो सर्वकाळ जो दे जो वदे अच्युत सर्वकाळ सर्वकाळ जो वदे अच्युत सर्वकाळ जो वदे अच्युत सर्वकाळ तयाचा चिंतने तयाचा चिंतने तरतील दोषी तरतील दोषी तयाचा चिंतने जो वदे अच्युत सर्वकाळ वदे अच्युत जो वदे जो वदे जो वदे अच्युत जो वदे अच्युत सर्वकाळ तयाचा चिंतने तयाचा चिंतने सर्वतील दोष तयाचा चिंतने जळतील राशी पातकाचा जळतील राशी पादगज पादगज जळतील जळतील राशी जळतील राशी जळतील जळतील राजे जळतील राजे जळतील निसग म प प ग निसग म प ग म प नि गमपनी गमपनी सा जळतील राजी जळतील राजी जळतील राजी जळतील राजी जळतील राजी जळतील राजी
जळतील रासे पातकाच्या जळतील रास जळतील रासे जळतील जळतील राशी पातका जळतील राशी जळतील राशी जळतील जळतील रास जळतील रास जळतील रास जळतील रास जळतील रास पातका पातका जळतील रास पातकाच जळतील राशी हार्मोनियम जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तरतील दोषी तरतील दोषी तयाच्या चिंतने दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने ढाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुके नाम टाळी वाजवा सर्वांनी
विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोळा स्वर्ग नाही विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज श्री संत श्याम महाराज अगस्त्य मुनि महाराज शंभुदेव भगवान विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर भगवान गंगा गोदावरी मैया विठ्ठल पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देवैचिरज चरणीची माती धावत चालती मागी मागी काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संग तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा तेथे ओघनाम त्रिवेणीचा तुका म्हणे देव भक्ताचा संगम वैकुंठ नायक जयाकंठी काय त्यावरले वेगळे अनेक धावत चालती मागे मागे देवैचिरज चरणीची माती जळतील राशी पातकांच्या तयाच्या चिंतने तरतील दोषी जो वदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत विठ्ठल 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 शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय बोलो रे भाई की जय
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. पंढरीच्या देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया. दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो दीन रजनी, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरायुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःखभंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा, निवृत्ती उदारा, सोपान देवा मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी. निवृत्ती उदारा, निवृत्ती उदारा, सोपान देवा मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी. हे मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावन. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. हरे मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावन. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, देवाची. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवावतार धरुण केले, त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी,
मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा जया पूजले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागितीय दिव्य लोकास नेली आता हृदय हे आपुली सौपाळून आबली वरी वै सौपावली श्री गुरूंचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना माथोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग रागरसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा सिद्ध पिंपरीकर फार चरणाचा नाही पण 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल आणि म्हणून सिद्ध पिंपरीकर आलेले सर्वच भाविक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे. कोणाचा? बोला बोला बोला. तुकोबारायांचा. कोणाचा गम आहे? तुकोबारायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे सिद्ध पिंपरीकर कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग ऐकाल ना किती कीर्तन गुण असावं. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्यात आलं तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्यात आलं तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. सिद्ध पिंपरीकर कीर्तनात गायन जरी झालं कीर्तनात वादन जरी झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीसह चोपदार मंडळीसह कोणाचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. 1 तास मला तुम्ही सांभाळून घ्याल मी अपेक्षा कराल. त्याचं कारण असं आहे सिद्ध पिंपरीकर मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो. श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलतो. महाराज म्हणतात गडे हो कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी कीर्तन सांग. ऐका ना महाराज म्हणतात होय अंग हरिरूप. माणसाला जिथं हरिरूप होता येतं जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते महाराज म्हणतात ते कीर्तन आहे.
एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मेभूत काया होत से कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. मग काय निरोपी आजच्या अभंगाच्या द्वारे तुकाराम महाराज म्हणतात ऐका, कोणाचा देह पवित्र आहे आणि कोणाची वाणी पुण्यवान आहे. का हो तुकाराम महाराज? महाराज म्हणतात तो देह पवित्र आहे, पवित्र तो देह. कोणता देह, कोणती वाणी? वाणी पुण्यवंत. आता पर्याय सांगतात तुकोबरा, जो वदे अच्युत सर्व काळ. जो तिन्ही काळामध्ये भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, जो तिन्ही काळामध्ये अच्युत या शब्दाचा अर्थ आहे सतत अखंड जो भगवत साधना करतो, तुकाराम महाराज म्हणतात तो देह पवित्र आहे, ती वाणी पवित्र आहे. का हो तुकाराम महाराज? आम्ही आमच्या जीवनामध्ये भगवत साधना केली, अजून काय फलश्रुती त्याची वाली? महाराज म्हणतात तयाच्या चिंतने तरतील दोषी. आपण चिंतन करावं, भगवत साधना करावी, त्याचं फळ सांगतात तुकोबर आहे. जळतील राशी पातकांच्या, अनंत जन्माच्या पातकाच्या राशी असू द्या तुकोबर आहे सांगतात, त्या जळल्याशिवाय राहणार नाही, भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराज अजून जो नामधारक आहे, जो भगवत साधना करतो, त्या भगवत साधना जो करणारा महात्मा आहे, भक्त आहे, त्या भक्ताची किती उंची आहे पहा तुकोबर आहे सांगतात. देव चिरज चरणीचे माती धावत चालती मागे मागे. जो नामधारक आहे, जो भगवत भक्त आहे, जो अखंड नाम साधना करणार आहे, महाराज म्हणतात त्या भगवत भक्ताच्या चरणाची माती जगाच्या मालकाला अपेक्षित आहे. नाही हो, देव धावतो त्यांच्या पाठीमाग, धावत चालती मागे मागे. तुकाराम महाराज म्हणतात असा जो भगवत भक्त आहे, जो अखंड साधना करणारा, काय त्यावरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. अखंड कंठामध्ये परमात्म्याची नाम साधना आहे, परमात्म्याला कंठामध्ये धरलेलं आहे. कंठी धरिला कृष्ण म्हणी आणि अवघा जनी प्रकाश. पण असा जो भगवत भक्त आहे तुकोबराय सांगतात ऐका ना, आता काय स्थिती झाली? महाराज म्हणतात त्या भगवत भक्तामध्ये आणि देवामध्ये भेद शिल्लक राहिला नाही. महाराज म्हणतात ऐका, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. देव भक्त आणि नाम जिथं एकत्रीकरण आहे ना, महाराज म्हणतात तिथं भेदच नाही. आता भगवत भक्तामध्ये आणि देवामध्ये फरक नाही राहिला. मग कशाच्या जोरावरती? तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी, जीवनामध्ये अखंड भगवत साधना केली, पांडुरंगाची वारी केली, ज्ञानोबरांची वारी केली, निवृत्तीनाथ देवांची वारी केली. अखंड जीवनामध्ये भगवत साधना, वारकरी संप्रदायाशी नातं जोडून, ज्ञानोबरायांशी नातं जोडून, तुकोबरायांशी नातं जोडून, निवृत्तीनाथ देवांशी नातं जोडून, पांडुरंगाशी नातं जोडून जे अखंड गोड जीवन जगले वैकुंठवासी एकनाथ नामदेव डिकले उर्फ अण्णा म्हणायचे आदरणा लोक. जीवनामध्ये पहिलवानकी तेवढी जोरात, वा भजनही तेवढंच जोरात, गावातला वारकरी जोडला तोही जोरातच. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये माळ यावी. भलं मोठं कुटुंब आहे पण कुटुंब माळकरी. जो वाडा आहे, जो परिसर आहे, नुसतं गाव नाही, गावाला नाव नाही हो, ज्या वाड्याला सुद्धा माळकरी वाडा म्हणतात. असं ज्या जीवनामध्ये अत्यंत गोड भक्तीचा कळ ज्यांच्या जीवनामध्ये घडला, वैकुंठवासी एकनाथ बाबा. अत्यंत पारमार्थिक जीवन वैकुंठवासी पठाडे महाराजांपासून वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार, ज्यांच्या कीर्तनामध्ये जे चाली म्हणलेली किती भाग्यवान असेल एकनाथ बाबा. निवृत्तीनाथ देवानी ज्ञानोबरांनी ज्यांच्याकडून सेवा करून घेतली. बीड जिल्ह्यामध्ये त्यांची गुरु यायची ती इथं बीड जिल्ह्यातून. पण गुरुबद्दल किती निष्ठा असावी. आमच्या घरी एखादे महाराज आले तर तेवढी श्रद्धेनं सेवाय करावी,
ती परंपरेची सेवा ज्यांनी मार्ग दाखवून दिला हे तिन्ही भाऊ लय भाग्यवानी. आदरणीय तानाजीराव, आदरणीय सोमनाथराव आणि आदरणीय सुदामराव. दादा तुम्ही फार भाग्यवान आहे. 3 मुलं आणि 2 मुली. आदरणीय बाबांची पहिली मुलगी मंदाताई आणि दुसरी मुलगी आहे गीतांजलीताई. नातवंड आहेत आदरणीय अण्णांची. अण्णाच म्हणायचे ना का तात्या? तात्या म्हणायचे ना, आदरणीय तात्या म्हणायचे. अक्षय दादा असेल, आदित्य दादा, 2 नाती आहेत, एक सिद्धी आणि एक श्रद्धा, आराध्या. हा नातवंड, हा मोठा परिवार. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे शंकर भाऊ वाडगाव गिरनार यांच्या माध्यमातून, त्या परिवाराच्या माध्यमातून, डिकली परिवाराच्या माध्यमातून, आदरणीय आमचे निलेश दादा असतील यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. पंढरीनाथ म्हणजे पांडुरंगाचे वारकरी, निवृत्तीनाथ देवांचे हे सगळं कुटुंब. आदरणीय अण्णाही आलेले, त्यांची पिताश्री. बंगल्यामध्ये गेलं की काही बंगल्यामध्ये कुत्र्याचे फोटो असतात, काही बंगल्यामध्ये घोड्याचे फोटो असतात. पण तुम्ही एकदा वाडगावला जा आणि त्या बंगल्यामध्ये तुम्ही फक्त एंट्री करा, तुम्हाला गेल्याबरोबर सगळे वारकरीच दिसतील त्या बंगल्यामध्ये. असं गोड चित्रीकरण केलेलं आहे मस्तपैकी. विनेकरी, टाळकरी, वा. असं तरी कधीतरी चित्र असावं आमच्या घरामध्ये. ही शोभा आहे. घरामध्ये आलं की आम्हाला पांडुरंगाचं दर्शन व्हावं. आमच्या प्रत्येकाच्या घरात पांडुरंगाचा हॉलमध्ये फोटो असावा आणि दुसरा फोटो असावा आदरानं तुकोबारांच्या कीर्तनात श्रद्धेने येऊन बसावं. हा संप्रदायाचा देव धर्म देश आपण सुखात आहे. आज एक फोटो पांडुरंगाचा आणि एक फोटो छत्रपती शिवरायांचा आपल्या हॉलमध्ये असावा. असं गोड कुटुंब. आणि म्हणून आजच्या पवित्र कीर्तन साथेकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ, ज्ञानोबारांच्या संगतीत, इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती, निवृत्तीनाथ देवांच्या कुशीमध्ये सानिध्यामध्ये राहून अखंड एक बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. महाराष्ट्र भूषण, नाशिक भूषण, मृदंगभूषण, हरिभक्तपरायण भूषण महाराज जाधव श्री महाराजांना दंडवत करतो. सिद्ध पिंपरीकर तुमचं भूषण येते, तुमच्या गावचे जावई हे भूषण. असे भूषण महाराज आणि त्यांच्या सौभाग्यवती माधुरीताई या ठिकाणी उपस्थित आहे. भूषण महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सगळी बालगोपाल टाळकर या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही चोपदार तुम्हालाही दंडवत करतो. हा बहुत बढिया. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या दादांना तुम्हालाही दंडवत करतो. मराठी कीर्तन सेवा यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे निखिल दादा, माझ्या दादालाही दंडवत आहे. अत्यंत गोड साऊंड आहे आपल्या कानापर्यंत. जरी हॉल असेल पण गोड आवाज येईल. आमच्या गणेश भाऊंचा गोड साऊंड आहे. गणेश भाऊंनाही दंडवत करतो. शेवटच्या भैरवीपर्यंत आपल्याला जो स्वर ऐकायचा आहे, जो सुरुवातीपासून स्वर सुरू झाला, जशी एखादी रास असती, नावातच रास आहे हो बरं, नुसतं नावात रास नाही, त्या राशीनं जीवनच भरलेलं आहे. जीवन भरलेलं आहे ज्या राशीनं, ज्या स्वरानं जीवन भरलेलं आहे. आदरणीय हार्मोनियम वादक भरत रासने गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. रासने गुरुजींना दंडवत करतो. श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी. साष्टांग हे दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. हरी विश्रांती पावलो सांभाळा उतरे वाढले अंतरी प्रेम सुख. सर्वांना दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेले माझ्यापेक्षा मोठे बंधुराज आदरणीय आमच्या अण्णांनाही दंडवत करतो. ऐकूया. 1 तास शिल्लक आहे आपल्याकडं. 12 वाजले. सगळेच उशिरा आले
आम्ही बरोबर आलो होतो, पण नाश्ता करायला परत दादांच्या मळ्यात गेलो, म्हणून थोडासा उशीर झाला. पण काही नाही, 1 वाजता थांबायचं आहे आपल्याला. आदरणीय, येऊ द्या त्याची गरज आहे बिचाऱ्याची, येऊ द्या. श्रावणात श्रावण येणारच ना. बरं माही नाही श्रावणी सांगायला आहे, श्रावणी तुम्ही श्रवण करता आणि श्रावण पाळ्या चालू, त्याच्या वर्ष येतील, त्याच्या पाळ्या येतील, आपल्या प्रमाणाच्या पाळ्या येतील, म्हणजे आपल्याला काय दुःख वाढणार नाही तसं. वा, आखी वारी कोरडी गेली बरं का निवृत्तीनाथ देवांची. वारकरीलाही सुखात गेली पांडुरंगापर्यंत. नाही तर तुम्हाला सांगतो, अहो पाऊस ऊन वारा वारकऱ्याला सहन करावा लागतो. वारी झाली तरी पाऊस येईना, गुरुपौर्णिमा झाली तरी पाऊस येईना. आता आला बिचारा, पांडुरंगाला काळजी आहे. ऐका ना, आपण कोण काळजी करणार आहे? ऐका, आता कोणी बडबड करू नका, फक्त मला विक्षेप चालत नाही. हे बघा, मी तुम्हाला बरं वाटलं असं मुळीच कीर्तन करणार नाही, पण आपलं बरं होईल असं मी जाता जाता संताचा निरोप सांगणार आहे तुम्हाला. ऐकूया लक्षपूर्वक. अत्यंत पारमार्थिक जीवन एकनाथ बाबांचं मी मगाशी उल्लेख करून गेलो. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना की किती दुःख असतं. ह्या ढिकले परिवाराला विचारा, त्या 2 मुली आणि 3 मुलं, अशी एखादी रात्र गेली नसेल त्या मुलींच्या जीवनात, मुलांच्या जीवनात, असा एखादा दिवस गेला नसेल की त्यांना वडिलांची आठवण झाली नसेल. म्हणून काय वडिलांची आठवण करायची? ऐका ना ताई, मुलीच्या जीवनात दुःख आलं का मुलीला बाप आठवतो, मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलालाही आठवते. कशी हो? एखाद्या दिवशी सहज आई रागवली ना मुलीवरती, मुलीला हक्काचं घर फक्त बाप असतं. ताई, हक्काचं घर फक्त बाप असतं. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते आणि बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणा. बाप कितीही म्हातारा झालेला असू द्या, बापाची लेक कितीही म्हातारी झालेली असू द्या, पण लेकीचं आणि बापाचं प्रेम काही आगळं वेगळं आहे. एखाद्या दिवशी सहज वडील रागवलेत ना पुरुष मंडळी, तर लेकरू आईकडे पळत जात, आईच्या पदराला असं घट्ट पकडतं आणि आईला विनंती करतं, आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. मी तुम्हाला 2-3 करता प्रमाण देणार आहे बरं का ना. ऐका ना, लेकरा करता आईचं जीवन काय असतं ना, लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित. टाळी वाजवा सर्वांनी. ऐका, तुकोबा राय सांगतात, ऐका. वा संतांना उपमा दिली तुकोबरायने. हे संतांचं वर्णन आहे बरं का, दृष्टांत कळण्याकरता. सिद्धांत लक्षात यावा तुम्हाला सामान्य जीवाचं, म्हणून प्रपंचातले दृष्टांत दिले तुकोबरायने. म्हणजे अवघड असणारा परमार्थ संतांनी सोपा केला. कधी कधी असं असतं, सोपा सांगितलेला परमार्थ अवघडात करायचा का आपण लगेच म्हणतो मग ती हुशारी म्हणतात, असं असतं कधी कधी. पण सामान्य जीवाला कळावं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे तुकोबराय विनंती. संत हो तुम्ही कशी आहात संत जन? आईशी कळवळ्याची जाती करीला विनप्रती. हा सिद्धांत केव्हा कळला? जेव्हा मायलेकाचं प्रेम पाहिल्याच्या नंतर. काय प्रेम असतं ना. तुकोबराय बापाचं देखील वर्णन करत असताना महाराज म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची उडी आपली गुरवंडी आळ म्हणे. बाप बाप असतो बरं का दादा.
हे मृदंगाचार्य घडले असतील ना, हे बापाचे उपकार आहे. ही गोड पेटी ऐकायला येते ना, ही बापाचे उपकार. हे गोड गायन ऐकायला मिळतं ना, हे बापाचे उपकार. मी तुम्हाला पटवून देईल. सिद्ध पिंपरीकर मृदंग शिकून आले म्हणून का लोक लगेच गावात मृदंग वाजू देते का हो? कधी कधी गावातलीच माणसं चालू भजनातून उठून देतात. तो मान अपमान सहन करावा लागतो बरं माणसाला. बडे पण मोठे पण फुकट नाही आहेत माणसाला. आज तर भूषण महाराजांवरती कोणी पैसे उधळेल हो, पण ज्या काळामध्ये भूषण महाराज मृदंग शिकून आले ना, मृदंगाची साधना काय असती ही मी जाणलेली, मी जाणणारा महाराज आहे. मी आळंदीला गेलो, माझ्या वडिलांनी फक्त भजन वाजव म्हणून पाठवलं होतं मला, का तुला गावात भजन करता यावं म्हणून, वाजवता यावं म्हणून. भजन वाजवायला लागले म्हणून का लोक नाही. मग पंचक्रोशीमध्ये कधीतरी वडिलांचा चक्कर असला तर म्हणावं, तात्या आमचा भूषण लय गुड मृदंग वाजवतो, वाजू देते का त्याला? तो हात पसरवणारा बाप आमच्या जीवनातला आठवायचा. आकाश महाराज, अविनाश महाराज चाली म्हणायला लागली म्हणून का लोक लगेच मायकाव चाली म्हणतात. त्या सिद्धी पिंपरीकर कधी कधी गावातलीच माणसं अशी मायक ओढून घेतात. तो मान अपमान सहन करावा लागतो. आणि इथं मान अपमान सहन ज्यानं केला ना, त्याला बडेपण मोठेपण यायला फुकट लागत नाही. अहो आपण आपल्याला काय दुःख आहे? जे ज्ञानोबरायला दुःख झालं ते का आपल्याला आहे का हो? जे तुकोबरायला भजना करता दुःख झालं. कोपला पाटील गावीची आता मज भीक काय खावे, आता कुणीकडे जावे, गावात राहावे कवन्या गुणे. का हो? भजन भजन. पण ऐका, जिद्द असू द्यावी आपल्याला. ज्ञानोबरांवरती निष्ठा असेल, श्रद्धा असेल, निवृत्तीनाथ देवांवरती श्रद्धा असेल ना, इथं तुम्ही आपण कोण मोठं लहान करत नाही. निवृत्तीनाथ देवाची ज्ञानोबरायची कृपा झाली का त्याला बडे पण येत असतं, मोठे पण येत असतं. बाप बाप असतो ना, हे बडेपणचं सिद्ध आहे सगळं. आमचे वडील भाऊ आळंदीला मला सोडवायला आले ना, तर माझ्या देखत रडत नव्हते, पण मला सोडून आले. कारण मी आधी मराठा धर्मशाळेत राहायचो, बाळाबाबा टकेंच्या संस्थेमध्ये. माझ्या देखत रडत नव्हते, पण इंद्रायणीच्या का हटवाले का जेवढं रडता येईल तेवढं रडून घ्यायचे. कारण त्यावेळेस एवढ्या लांब विद्यार्थी टाकणं. पण ज्ञानोबराय सांभाळणारे म्हणून कधीतरी वाटू दे आपल्या मुलांनी गोड गायन करावं, मृदंग वाजवा, कीर्तन करावं. नुसते नावं नका ठेवत बसू, हा एवढा पैसे घेतो तर तेवढा पैसे घेतो. लोकांना नावं ठेवण्यात बडे पण वाटतं. काय कोणाला नावं नका ठेवत बसू. संघर्ष असू द्या. हे अरे अन्न महानदन येतो, प्रारब्धा अधीन. मला सांगा, एकनाथ बाबांचं जीवन संघर्षातलं भजनातलं जीवन गेलं म्हणून काय कमी दुःख असेल का? अहो संसाराचा त्याग करावा लागतो, सगळ्या गोष्टी असतात, पण काही नाही. इथं चांगलं कार्य करत राहा, गोड करतील ज्ञानोबा. मी तुमच्याच लेकराला सांगतो असं नाही. माझं मी चौथीला टाकलो होतं आळंदी रवी महाराजांकडे. आई मला लय बोलायची, आमची आई वैकुंठवासी झाली. मला म्हणायची, अरे तुला का देवानं 4-5 दिले का? एवढ्या लांब कुठं टाकतो? आईला तेवढंच उदाहरण दिलं. म्हणलं, आई जसं तुझ्या लेकराला ज्ञानोबरायने सांभाळलं ना, तसं माझ्या लेकराला ज्ञानोबराय सांभाळते. इथं ज्ञानोबरायचं वा, इथं तुकोबरायचं वा, फार आनंद आहे जीवनामध्ये. का हो? एक दिवस चांगलं कार्य करून इथला निरोप घ्यायचा आहे. या लोकाचंच नाव आहे मृत्यू लोक. मृत्यूलोक याचा सरळ अर्थ आहे मरणाऱ्यांचा लोक, त्याला म्हणतात. इथं जन्म झाला की मरावं लागतं. चला आता ज्ञानोबरांशी बोलणं करू आपण जरा. कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा. सिद्ध पिंपरीकर आलेली पाहुणे मंडळी, बरं वाटेल. अहो इथं बरं नाही, इथं भलं करणारे फक्त संतचे. इथं आपलं ज्ञानोबरायच भलं करतील, इथं तुकोबराय भलं करतील, बाकी कोणी भलं करत नाही आपलं इथं, फक्त ज्ञानोबरांचं वा. मग कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा. मग ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल? ते श्रावण महाराजाला नाही विचारायचं, नामदेव रायला विचारायचं. नामदेव महाराज म्हणतात, एकतरी होवी अनुभवावी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, आणि एकतरी होवी अनुभवावी. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी आपल्याला वाचावं लागेल. नुसती वाचून नाही हो, कधीतरी ती अनुभवाला यावी. चला ज्ञानोबरांशी बोलणं करू जरा. ज्याच्या ज्याच्या ओवी पाठ असेल त्यानं म्हणत चला बरं का. अहो एखादी ओवी आपल्या वाणीला येईल आणि आपली वाणी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. हा ज्ञानोबरा सांगते, तिथं जन्म झाला की मरावं लागतं. उपज येते नासी, हा नासिले ते हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबरा सांगतात,
जी उपजत आहे त्याचा एक नाही दिवस नाश होणार आहे. जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित मनवून जीव भ्याला मनवून जीव भ्याला. किती वेळा जमायावे नित्य भावे भजित मनवून जीव भ्याला मनवून जीव किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित मनवून जीव भ्याला मनवून जीव भ्याला. हरी किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजित मनवून जीव भ्याला मनवून जीव भ्याला. पहा ना, टाळी वाजवायला आकाश महाराजांकरता टाळी वाजूया आपण मस्त पैकी. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित मनवून जीव भ्याला मनवून जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित मनवून जीव भ्याला मनवून जीव भ्याला. वारकरी चाले ऐकलं तरी अंगावर शार येत अशी ताकद आहे वारकरी चालीमध्ये. ऐका ना, मग कावं ज्ञानोबा आहे इथं जर एक दिवस मरावंच लागतं तर आम्ही आलोय तरी कशा करता इथं. ज्ञानोबराय सांगतात एका देहाचं माध्यम घेऊन आलो. आता आपलं गाव सिद्धपिंपरी नाही बरं का ज्ञानोबरांच्या भाषेत, आपलं गाव नाशिक नाही. मग ज्ञानोबराय सांगतात हे देहाच्या गावालिया हे जन्म मृत्यूच्या सोळिया ना म्हणो धनंजया जिया परी. ज्ञानोबराय सांगतात देहाच्या गावालिया. आपलं जे गाव आहे ते देहरूपी गाव आहे आणि या देहरूपी गावाला आल्याच्या नंतर ज्ञानोबराय सांगतात जन्म मृत्यूच्या सोहळ्या. एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे बोला ना मृत्यूचा. तुम्ही बोलत चला बरं का, म्हणजे थोडंसं तुम्ही आम्ही खेळी मिळे. कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद. वैकुंठवासी पठाडे महाराज एक ना माणूस जर कीर्तनात झोपी गेला तर अशी नजर असायची पठाडे महाराजांची. ते चालू चालू म्हणायचे ते त्याला उठव खरं, म्हणजे इथले नाही बरं घेतले नाही ते म्हणायचे पठाडे महाराज असं. अशी वक्त्याची आणि श्रोतेची नजरेला नजर अशी नजर नाही हल्ली पाहिजे. ऐका ना, देहाच्या गावा आलिया एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे. आता एकनाथ बाबांचे ज्ञानोबरांच्या भाषेत दोन्ही सोहळे झाले. जन्माचाही झाला आणि मृत्यूचाही झाला. आता ज्ञानोबरांच्या भाषेत तुमचा आमचा एक सोहळा झालेला आहे. कोणता हो बोला ना कोणता. आणि दुसरा होणार आहे अहो मृत्यूचं म्हणा ना. होणार तर आहे होणार आहे म्हणे. तुम्ही मृत्यू ऐकायला घाबरता का. तसं काय टेन्शन घेऊ नका. मृत्यू सांगायला घाबरायचं नाही आणि मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही. तुम्ही का घाबरायचं नाही. तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवा सांगणार सुद्धा जाणार आहे. आता बरं वाटलं का बरं तुम्हाला. आता बरं वाटलं. ज्ञानोबा सांगतात देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणो धनंजया जिया परी. पण का हो ज्ञानोबा आहे अहो पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं ही जी जन्म मृत्यूची एरजार. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित किंवा किती व्हावे फजित अशी दोन पाठ आहे ना. मग ऐका ना अहो मग पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं मग या जन्म मृत्यूची एरजार संपावता येईल का. ज्ञानोबा सांगतात त्याच्याकरता आलो ना. ज्ञानोबा सांगतात तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एरजार चिरा पडे. ज्ञानोबा सांगतात या देहाला येणं आणि जाणं संपवत येतं. तसं मी एवढं गात नाही बरं का, पण रासने गुरुजी असल्यामुळे मला आनंद वाटतो मस्त. आणि मला नाद आहे पण गायनाचं बरं का. माणसाला नाद असावा पण नाद ब्रह्माचा. आता तुम्ही सगळे नाद ब्रह्मातली माणसं आहे. तुम्ही सगळी नाद ब्रह्मातली म्हणून चांगली डोलू राहिली नाही. असं सुरू झाले हो काहीला दुःख नाही येतं. काय म्हणजे आतापर्यंत चांगलं बोलत होतो पण आता काय झालं अचानक. ज्ञानोबा सांगतात ऐका ना तैशी येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एरजारे चिरा पडे. ज्ञानोबा सांगतात या देहाला येणं आणि जाणं संपवतात. आता ज्ञानोबाचं परवा ऐकलं ना. आता तुकोबारायचं ऐकू.
असाच एक प्रश्न साधकांनी तुकोबरायला देखील का हो तुकाराम महाराज, तुम्ही म्हणतात किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित, मग या देहाला येणं आणि जाणं ही जन्म मृत्यूची जी यरदार आहे ती संपावता येईल का? तुकोबराय सांगतात सिद्ध पिंपरीकर संपावता येणार नाही, त्यांची सरली येरदार, त्यांची सरली येरदार, त्यांची सरली येरदार, त्यांची सरली येरदार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, त्यांची सरली येरदार, 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 येरदार. येरदार. एकदा टाळीवाचा भूषण महाराजांकरता बहुत बढिया, मस्त बघा, छान. तुकाराम महाराज म्हणतात अहो त्यांची सरली जशी चिंता वारली अवघी चिंता, हा तसं देहाला येणं आणि जाणं ही येरदार सरली, त्यांची सरली येरदार, झाला सफल व्यापार, या देहाला येणं आणि जाणं संपवतात. चला आता पुढचा पुरावा. जसं मग कोणाची सरली? तुकाराम महाराज म्हणतात जेने साठविला हरी जी हृदय मंदिरी, साठविला हरी जी हृदय तुका म्हणे तो मी विठ्ठल चित्ती ध्याता, जन्म मरण व्यथा, बहुत बढ़िया, अरे वाह आकाश महाराज. मरण व्यथा, तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्यावा, जन्म मरण व्यथा दूर होती, जन्म मरण व्यथा, मरण व्यथा दूर होती. तुकोबराचा पुढचा पुरावा. तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता, जन्म मरण व्यथा दूर होती. तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता आणि जन्म मरण व्यथा दूर होती, संपवते. चला ज्ञानोबरांशी परत बोलणं करू. मग काव ज्ञानोबर आहे या देहाला येणं आणि जाणं जर संपवते तर आम्ही काय करावं? ज्ञानोबर सांगतात एक काम करा ना, सिद्ध पिंपरीकर आलेले सर्व भाविक त्या भक्तीच्या वाटेला लागा. तरी जडजडून वाहिला ये भक्तीची वाटे लाग, जिया पावशी अव्यंग निज धाम माझे. त्या भक्तीच्या वाटेला लागा जी अनादी कालापासून आलेली भक्तीची वाटे बरं का. तुकाराम महाराज रामभक्ताला शरण जातात आणि शरण जाऊन काय भक्तीच्या त्या मज धावव्या. हा रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका, शरण शरण हनुमंता. आणि काय भक्तीच्या त्या जी तुकोबरांनी भक्तीची वाटचाल भगवत भक्ताला विचारावी. ज्ञानोबराय सांगतात त्या भक्तीच्या वाटेला लागा. त्या भक्तीच्या वाटेला लागण्याकरता हे मनुष्य जीवन मिळालं बरं का. मिळालं हे स्वतःला लय भाग्यवान समजा. श्रावण महाराज सांगतो म्हणून हे भाग्य समजायचं बरं का. इथं संत सांगतात म्हणून भाग्य समजायचं. चला 5 भाग्य ऐकायचे ना अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं. बरोबर 1 वाजताची हरी करायचं आहे आपल्याला. तसं काय घाबरायचं नाही तुम्ही. पहिलं भाग्य नरदेव मिळाला त्याला काय पुरावा आहे का? चला तुलसीदास महाराजांना विचारू. तुलसीदास महाराज म्हणतात बडे भाग मानुष तनु पाव, बडे भाग. बड म्हणजे मोठं भाग आहे. सुरदुरला बसव सुरदुरला बसव सुरदुरला बसव ग्रंथ लगावा. बडे भाग मानुष तनु पाव.
मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं, पहिला पुरावा. दुसरा पुरावा, या भारत देशामध्ये जन्म मिळाला, त्याला पुरावा भरतखंडी नरदेव प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. काय या महाराष्ट्राच्या मातीचं भाग्य असं ऐका ना. या विश्वामध्ये 7 जम्बूद्वीप सांगितले, पण आपण भाग्यवाने मुख्य जम्बूद्वीप ऐकायचं का? आता झाला काहीला 0 किलोमीटर आहे महाराज म्हणतात, काहीला 100 किलोमीटर आहे, आपल्याला लय 300 ते 400 किलोमीटर आहे. ऐकायचं का? चालायचं का संतांच्या भाषेत? ऐकूया ना, चला. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. हात वरी हात, टाळी बाजू या मस्त पाहिजे. चला 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 जाऊ तया टाया, काही भोजन मागाया. चला 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 जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. 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 काय भाग्य या महाराष्ट्राच्या मातीचं. आता मला इथलं सुद्धा सांगायचं बरं का, या सिद्ध पिंपरीचं किती भाग्य. आता आहे का? जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गा, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे, चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागा. म्हणून आलं पाहिजे बरं का पाटलाला भेट पंढरीच्या. आले होते का या वर्षी? वा, तुम्ही आल्या होत्या का? कोण कोण आलं दोरपट करा मग? बस तुम्ही एवढ्याच आल्या, बाकीच्या नाही आल्या का? आणि येऊ नका मावशी येऊ कधी. अशाच सुनाला सासूरच करा, एक दिवस अशाच मरा ग नका माय. पुढल्या वर्षी तयारी करा, निवृत्तीनाथ देवांसोबत चालायची बरं का. आलं पाहिजे, आपणही या निवृत्तीनाथ देवांसोबत. आलं पाहिजे आपण. बस हे पुढं चाललं ना, बाकीचं सांग. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. कितो भाग्य चाललं तुम्ही म्हणजे तुलाच माहिती कितो चाललं का? अरे आम्ही भजनात दंग झालो बाबा. आता तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या माती जन्माला. ऐका ना, चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्माला. भाग्यवान समजा सिद्ध पिंपरीकर ज्ञानोबरांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान समजा निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्म मिळाला आपल्याला. का हो? निवृत्तीनाथ देवांच्या समाधीनं धन्य झालेली ही भूमी बरं का. महाराज म्हणतात जिथं साधूचं राहणं, जिथं संताचं राहणं आहे ना, ती भूमी धन्य. जेते वैष्णव धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेते वैष्णव वासावा, धन्य भूमी पुण्य
येथे वैष्णवाचा वास, जिथं वैष्णवाचं राहणं आहे, वास आहे. धन्यभूमी पुण्यदेश. चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्माला आलो, पाचवं भाग्य आलेले मायबाप सर्व वारकरी. ऐकायचं का? प्रमाण सांगायचं बरं का मला त्याला. ऐका आता, लय लक्षपूर्वक ऐका. पाचवं भाग्य ऐकायचं, ऐका माय इकडं ऐका, पहा माझ्या ऐकायचं. अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याचे पहा. ठेवलंय आपल्याला देवाने कशाला? गांजा आणायला का मिश्री हाणायला? नका माय. माझी विनंती आहे तुम्हाला, ऐका, मला प्रमाण सांगायचं. आजपर्यंत नसेल गुरु तर गुरु केला तर गुरु करून घ्या. गुरु करायची श्रावण महाराजाचं ऐकायचं बरं का, ज्ञानोबरायचं ऐकायचं, इथं संताचं ऐकायचं. श्री गुरु सारिका पाठी राखा. नुसते प्रमाण म्हणू नका बरं का, खाली बसलेली. गुरु असावा बरं का दादा. त्या प्रमाण म्हणण्यात मजा असते हो. ज्याच्या जीवनात गुरु आहे ना, या तिन्ही भावांनी त्र्यंबकला गेली माळी घालायला म्हणजे. तानाजी भाऊ, सोमनाथ भाऊ, सुदम. पंडित महाराजांना सांगितलं, एक काम करा, या तिन्ही माळी घ्या, निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवा, नातांनाच गुरु करून घ्या. दर गुरुपौर्णिमेला जातात देवांच्या. वा, गुरु असावा, गुरु असावा आपल्या जीवनात. गुरुच्या कृपेनं माळ घाला. काय घाला? आता नाथ बाबाचं ऐका बरं का. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. का असं म्हणले नाथ बाबा? गंडे तोडे गळा. त्या गंड्या तोड्याच्या विरोधातला महाराज बरं दादा. पण येणारा काळ एकदा वाईट येत चालला दादा. लोकांच्या जेवढा माळीवर विश्वास नाही राहिला सिद्ध पिंपरीकर, तेवढा गंड्या तोड्यावर विश्वास वाढला. वाईट वाटतो. बरं तुम्हाला, तुम्ही म्हणशाल कशावरून? तुम्हाला उदाहरण पटवून देतो, ऐका ना. मावशी कीर्तन संपलं का तुमच्या येईनीला म्हणा, माय येईन बाई तुम्ही जेवण करून जा. येईन बाई मध्ये मी खात नाही. तिला विचारा ना तुम्ही. आपण म्हणावं का खाते नाही? ते एका दरी जावलेले होते का बाबाकडं, काचं बाबान काचं काय मावशी. एक तुमचा लेख म्हणून, तुमचा भाऊ म्हणून ऐकाल ना. बरं आता तुमचे लय चांगले दिवस आले ना, तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी ना ग, काय कमी नाही बाई तुम्हाला. थोड्या दाजीच्या जावकाळा येईल एखादा दाजीला योजना, माझं काय येईल. ए माय, इथून बस धरा, त्र्यंबक नगरीला जा, निवृत्तीनाथ देवांच्या दरबारात जा आणि हे मस्तक ज्ञानोबरांच्या निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवा. आपलं कपाळ धन्य झाल्याशिवाय राहणार. बरं नसं तुमचं थोडी दुःख नाही, इकडं तेच दुःख नाही. तुमच्या यायला म्हणा ये बा जेवण करून जा. ये म्हणतो आपण खात नाही का बरं? त्याला विचारा ना. ते म्हणतो ते वर्ष श्राद्धाचं दाव्याचं खाल्लं का अंग जड पडतं म्हणतो. काय म्हणतो? कारणाला गेले म्हणे अंग जड पडत पट्टीचं. हे इथं पापाला काय आमंत्रण देतात रे. महाराजांची भाषा आहे बरं. मांस का आता हंस करी. ऐका ना, बरोबर आहे. संजय महाराज पाचपर्यंत एक वाक्य आहे बरं का, विदर्भरत रामायणाचार्य. ऐका ना. जो माणूस, जी बाई रोज मांसाहार करते ना, ती या जगातली सगळ्यात पापी बाई आहे. आणि जो मांसाहार करतो ना, तो या जगातला सगळ्यात पापी माणूस आहे. मग महाराज आम्हाला पापी नाही बनायचं, आम्हाला पुण्यवान बनायचे. पुण्यवंत व्हावे. आवलंय सोपं आहे ना. आज पाप केलं, उद्या कोणी विचारणार नाही अशा घमेडीत राहू नका. पातके करिता पुढे आहे विचारणार आहे. नाथ महाराज म्हणतात एक काम करा ना, माळ घाला. तुकोबरायचं ऐका नाही तर कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आणि जीवनामध्ये भगवत साधन असावे. जीवनामध्ये भगवत साधन. तुका म्हणे ते भजन प्रमाण. तुकोबरांच्या भाषेतलं भजन करा बरं दादा. श्रावण महाराज सांगतो हे भजन नाही करायचं. तुकोबरांच्या भाषेतलं हा सांगण्याकरता आला. निमित्त आहे आपण. काव महाराज आम्ही जर भजन केलं तर असं पुराणात उल्लेख आहे का भजन करून जो मुक्तावस्थेला धन्य अवस्थेला. महाराज म्हणतात पण भजन एवढं गोड करा का देवाने आपला अंगीकार करा. अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदेतीही त्याने वंदे केली. अजामेळ भिल्लीने तारिले कुंडनी, प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. ब्रह्महत्या राशी पातकी अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. कशाच्या जोरावरती? तुका म्हणे ते भजन प्रमाण. मग का गुरु करून घ्यायचा का? हे मस्तक मंदिरात जा, देवाच्या चरणावर ठेवा. नसेल आजपर्यंत गुरु केला, नसेल माळ घातली, नसेल जीवनात भगवत साधना घडली तर सांगा देवाला, देवा
बरवे झाले आजीवन बरवे झाले आजीवन नाही पडिलो मृत्यूचे आहारे नाही पडिलो मृत्यूचे आहारे वाचून आलो येतवरे वाचोरी आलो एकवारे उरले ते हरी तुम्हा समर्पण 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 बरवे झाले आजीवन बरवे झाले आजीवन हे नाही पडिलो मृत्यूचे आहारे नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येतवरे उरले ते हरी तुम्हा समर्पण वाचोरी आलो एकवारे उरले ते हरी तुम्हा समर्पण सांगा ना देवा देवा बरं झालं पाचो भाग्य घ्यायचं बरं का बरं झालं देवा 2008 19 नंबर नाही लागला 19 20 21 काळ लय वाईट गेला अरे कोट्यधीश माणसं निघून गेले पण देवानं ठेवलेलं आपल्याला सांगा ना मग देवाला बरं वेळ झाली आजीवरी बरं झालं बरं का देवा नाही पडलो कोरोनाची हारी नाही आलं तुम्हाला कळलं हो नाही पडलो मृत्यूची हारी वाचून आलो येथवरी उरले ती हरी तुम्हा समर्पण आपल्या जीवनामध्ये तुकोबरांच्या भाषेतलं जर भजन असेल तर महाराज म्हणतात ऐका ना भजन एवढं गोड करा भजन एवढं गोड करा त्या भजनानं महाराज म्हणतात एक दिवस देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही ऐकूया परिचय तुकोबरा अभंगाच्या पवित्र तो दे वाणी पुण्यवंत पवित्र तो दे वाणी पुण्यवंत बळी आकाश महाराज पवित्र तो दे वाणी पुण्यवंत वाणी पुण्यवंत पवित्र तो देह 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 अरे वा पुण्यवंत वाणी पुण्यवंत पवित्र तो देह 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 वाणी पुण्यवंत वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत हो जो मध्ये अच्युत सर्व काळ बढ़िया जो विनाश बाबा मध्ये अरे वा अच्युत
तुकाराम महाराज म्हणतात तो देह पवित्र आहे. आपल्याला सुद्धा पवित्र करून जायचं बरं का, असा पुरावाच घेऊन जायचा आजच्या कीर्तनात. ऐका ना, 4 वर्ग याच्यामध्ये. एक देह अपवित्र आहे आणि वाणी अपवित्र आहे. एक वर्ग असा आहे देह पवित्र आहे वाणी अपवित्र आहे. एक वर्ग असा आहे वाणी पवित्र आहे देह अपवित्र. पण एक वर्ग असा आहे देह पवित्र आणि वाणी पवित्र. कोणाचा देह पवित्र आहे? महाराज म्हणतात अखंड जो भगवत साधना करतो ना जो नामधारक, त्या नामधारकाचे देह पवित्र आहे. का हो महाराज, आम्ही 1 तास झाला 1.5 तास झाला 12:30 झालेत ना, ऐकतोय आम्ही देह पवित्र, पण आजच्या कीर्तनात आम्हाला देह पवित्र करून जायचं आहे ना. असा काहीतरी पर्याय सांगा ना की आमचाही देह पवित्र झाला पाहिजे. ऐकायचं का? ऐका माय. आता ज्ञानोबरांचा पुरावा घरी घेऊन जायचं बरं का. हा का हो महाराज, आम्ही सामान्य माणसं आहे. नित्याची साधना आम्ही एवढं रात्रंदिवस भजन करू शकत नाही. मग आमचाही देह पवित्र बाबा. ऐका आता महाराज म्हणतात पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय. हरी देह त्याचा पवित्रची होय. देह त्याचा पवित्रची होय. हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा. हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय. देह देह त्याचा. पाण्यानं बरं सांग बरं. हरिपाठ गिर्दी लय सोपा पर्याय सांगितलं बरं का. सकाळी उठावं, स्नान झालं, देवाची पूजा करावी. बरोबर, देवपूजा झाली का अंगणामध्ये पवित्र तुळशी आहे, त्या तुळशीला 5 प्रदक्षिणा करायच्या. किती? तुकोबारांचं प्रमाण घरी घेऊन जायचं बरं का. टाकता का तुळशीला पाणी? 5 प्रदक्षिणा करता? कोण कोण टाकतं? वरपोट करा का माय? तुम्ही नाही टाकत बाकीच्या? तुम्ही का मिलिटरीच्या भरतीला काय मावशी? ज्या नाही टाकते त्या नाही टाकायचा बा. हे तुमच्याकरता, तू आपल्याकरता चाललं बरं का. आपण नाही टाकायचा. नाही तर काही म्हातारे असे नगाटे गांजाच्या झाडाला पाणी टाकतील पण तुळशीच्या झाडाला नाही टाक. असे खतरनाक आदमी भेटतात कधी कधी पाहायला. हा भूषण महाराज अवघड असतं. ऐका ना, गांजाच्या झाडाला पाणी टाकलं तर पापच भेटल, पण तुळशीच्या झाडाला पाणी टाकलं तर पुण्य भेटल. आता नाथबाबाचा पुरावा सांगतो बरं का. नाथ महाराज म्हणतात धन्य तुळशीचा महिमा नाही अनेक उपमा. प्रातकाळी दर्शन घडता पुण्यकोटी यज्ञ. तुळशीला गाली पाणी होय पातकाची हानी होय पातकाची हानी होय पातकाची हानी. तुळशीला गाली पाणी होय पातकाची हानी होय पातकाची हानी होय पातकाची हानी हानी. तुळशीला गाली पाणी होय पातकांची हानी. चला ना, म्हणून रोज तुळशीला प्रदक्षिणा करायची, पाणी टाकायचं, रोज दर्शन घ्यायचं. घडता पुण्यकोटी यज्ञ. एवढंच नाही मार, नाम बदता ही तुळशी. नुसतं तुळशी तुळशी म्हणा या वाणीनं इच्छिले पूर्वमानशी. नाथ बाबा म्हणतात तुळशी नामाचा निज छंद एका जनार्दनी आनंद. हा नाथ बाबाचा पुरावा आहे. रोज उठावं, स्नान झालं, तुळशीला पाणी टाकावं. ना ऐका ना माय, थोडा त्याग करावा लागेल तुम्हाला. आता तुम्ही लय मोठा त्याग करून येईल मला माहिती. 2-4 मालिका आतापर्यंत मुर्दा पाडून टाकला असता आतापर्यंत. आता घरात काही काम नाही. आता जैनला आहे त्यांना आहेत बिचारायला, पण जैनला काम नाही ना, त्यांनी मस्त रोज सकाळचे 1 सत्रात हरिपाठ गायचा. ऐकू राहिले का? आणि गावात हरिपाठ जर सुरू होत असेल तर रोज म्हाताऱ्या माणसाने हरिपाठाला येऊन बसा. का हो? पवित्रची होय. नुसता हरिपाठ जरी आम्ही म्हणलो, आमचा देव पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. रोज गावात हरिपाठ चालू करा, रोज म्हातारी माणसं या. तुमच्या नादानं छोटे छोटे लेकरं येतील. हे बघा, एकनाथ बाबा निघून गेले, एखादी व्यक्ती निघून गेली ना, तर
तुम्ही भजनाला गेले तरी तुम्हाला आठवण येईल. गावात कुस्तीचं कडं भरलं तरी तुम्हाला पैलवानकीच्या बाबतीत आठवण येईल. पंढरीची वारी निघाली ना, आखे शिक्षक लोक आहे, शिक्षकांनी आदरानं म्हणावं, तात्या याव आता व्हॉलीबॉल खेळायची म्हणली, आखे गडी मस्त शूट पॅन्ट आणि धोत्रावर, त्यांना सुद्धा आठवण येईल. अशी क्रांती करा, अशी क्रांती करा. आपण गेल्याच्या नंतर काही दिवस जिवंत राहिलो पाहिजे. उत्तमाची बुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे. अरे तुका म्हणे एका मरणाची सारे, तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे एका मरणाची सारे, तुका म्हणे का मरण्याची सरे. हरी उत्तमाची बुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणीची सरे, उत्तमची ओरी, असं कार्य असावं आपल्या पाठीमाग, कीर्ती रूपानं शिल्लक राहा. का हो, आपण ज्ञानोबरांचे आहोत ना. किती वर्ष झाले ज्ञानोबरांना समाधी घेऊ. नका वारकरी ज्ञानोबरांच्या संगतीत निवृत्तीनाथ देव गेले दिगंबर विश्वर विभूती, राहील त्या कीर्ती जगा. इथं भजन करणार, इथं शिल्लक फक्त दुसरं काय नाही. हे समोर अण्णाभाऊ साठेंचा ब्लॅनर लावलेला आहे. का हो, कार्य चांगलं होतं, इथं चांगलं कार्य करा, कीर्ती शिल्लक राहील. इथं जातीपातीचा विषय नका घेऊ, इथं भजनाचा विषय का. हा हा, ज्ञानोबरांनी जातीपातीचा विषय नाही घेतला. आपण जातीवर संत वाटून घेतले. सावता बाबा माळ्याची, भगवान बाबा वंजाऱ्याची, तुकाराम महाराज मराठीची. नाही 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 नाही, नाथ महाराजांनी ज्ञानोबरांच्या बाबतीत वर्णन केलं बरं का. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाये याती कुळाचा विचार. भक्त करुणा करत ज्ञानाबाई, बलतिया भावे शरण जाता भेटी. अहो, ज्ञानोबरांच्या समाधी सोडा एका जातीचा समाज असतो. जिथं ज्ञानोबरांनी जाती आणि पातीचा विषय नाही घेतला, जिथं देवानं जातपात मानली नाही, आपण काय जातीभेद करणार. इथं फक्त भजन करा, कोणाची निंदा करू नका. इथं देह पवित्र बनवायचं असेल तर फक्त भजन करा. हे ज्ञानोबरांचं वा, तुकोबरांचं वा, निवृत्तीनाथ देवांचं वा. इथं देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगू, तुकोबरांच्या भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं तर एकनाथ बाबांचा देह पवित्रच होता. श्रीमंती होती. हे बघा, संसाराची श्रीमंती ही झिरो असू द्या, ऐकून जा. या जगातलं ते घर श्रीमंत आहे, ते घर दरिद्री. ऐका बरं का, या विश्वातलं सांगतो, या महाराष्ट्रातलं घ्या, ऐका ना आता. ज्या घरामध्ये ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी, ज्या घरामध्ये तुकोबरांचा गाथा आहे ना, ते विश्वातलं सगळ्यात श्रीमंत घर आहे माझ्या दादा. ज्या घरामध्ये ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी गाथा नाही ना, समजून घ्या ते या जगातलं सगळ्यात दरिद्री घर आहे. ऐका ना, तो देह पवित्र आहे. महाराज म्हणतात, पवित्र तो देह, वाणी पुण्यवती, वाणी पुण्यवान आहे. पुण्यवान व्हायचं असेल तर का, मी मगाशी प्रमाण दिलं ना, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे. इथं संतांचं भजन केलं का, वाणी पुण्यवान होते. जो वदयाच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देवैची रज चरणीची माती दावत चालती मागे मागे, काय त्यावरले वेगळे अनेक वैकुंठ नायक. जयाकंठी तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तिथे ओग नाम त्रिविणीच. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा